सगळं चांगलं चाललेलं असताना अचानक काहीतरी बिघडलं. लोक म्हणतात नजर लागली. पण मला एक कळत नाही, नजर की निगेटिव्ह एनर्जी? आयुष्य बिघडण्यामागचं खरं कारण काय? निगेटिव्ह एनर्जी म्हणजे काही भूतप्रेत नाही, तर ती म्हणजे तुमच्या मनातली भीती, स्ट्रेस, जेलसी आणि लो व्हायब्रेशन. जेव्हा लोकांच्या मनामध्ये इतरांच्या सक्सेसकडे, प्रगतीकडे बघून मनामध्ये जळफळाट निर्माण व्हायला सुरुवात होते, त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स वाढायला लागतात. आणि त्याच विचारांनी मग मन कमकुवत, स्ट्रेसफुल, उदास होऊन जाते. आणि मग त्याचे परिणाम काय होतात? छोट्या मोठ्या गोष्टींच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होणं, सतत मूड ऑफ होणं आणि मनातला कॉन्फिडन्सही कमी होणं. आता यावर उपाय काय? तर दररोज 5 मिनिटं का होईना पण नामस्मरण करणं. त्यानंतर मिठाच्या पाण्याने आठवड्यातून 2दा का होईना आंघोळ करणं, मेडिटेशन करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या प्रत्येक गोष्टी सगळ्यांना सांगणं बंद करणं. लक्षात ठेवा, स्ट्रॉंग माइंडवरती कोणतीही निगेटिव्ह एनर्जी काम करत नाही. त्यामुळे मला कमेंट करा की मी खूप स्ट्रॉंग आहे, माझी एनर्जी स्ट्रॉंग आहे.